जे हवामान बदल होत आहेत त्याचे परिणाम होणार. एकाच दिवशी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आणि त्यामुळे पडणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची एक व्यवस्थित यंत्रणा भूपृष्ठावर निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जे तातडीनं मदत पोहोचू शकेल असं तालुका स्तरावर जी यंत्रणा ऑलरेडी आहे ती प्रशिक्षित करणं, त्याला इक्विपमेंट्स पुरवणं, आर्थिक सहाय्य पुरवणं आणि सर्व प्रकारच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी तालुका पातळीवर ही यंत्रणा सतर्क ठेवणं अशा प्रकारे यापुढे जावं लागणार आहे. खरं तर या पद्धतीच्या सूचना यापूर्वी सुद्धा हवामान खात्याच्या वेगवेगळे जे तज्ञ आहेत किंवा आपले वेगवेगळे अभ्यासक आहेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीचे हे सगळे विचारवंत आहेत, त्यांनी दिलेले आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीतच भारतामध्ये आपण अजूनही याच्याबद्दल पुरेशा गांभीर्याने याच्याकडे पाहत नाही आहोत. त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतायत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, आपण पंजाब सारखा प्रदेश पाहिला, हरियाणा पाहिलं, त्या ठिकाणी सुद्धा आपत्तीच्या सूचना अगोदर दिल्या होत्या. हं. तरी सुद्धा ज्या प्रकारचं डिझास्टर मॅनेजमेंट पाहिजे ते त्या ठिकाणी झालं नाही आणि त्याचा अत्यंत वाईट परिणाम तेथील शेतकऱ्यांना, ग्रामीण जनतेला सर्वांना भोगावा लागला. मला वाटतं की आपण याच्यातून एक संधी घेतली पाहिजे. आपत्तीतून आपण शिकलो पाहिजे. कोविडनं खरं तर आपल्याला खूप शिकवलं होतं, पण आपण विसरलो. आता ह्या आपत्तीतून पुन्हा शिकण्याची संधी निसर्गाने दिली आहे. त्यामुळे ह्या नवीन प्रकारच्या समस्यांचा मुकाबला करण्यासाठी सतर्कता आणणं आणि नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.